खाली करा, माईक खाली करा. तर कॅप्टन खरात यांना अटक केली आहे. काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोटकलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच होतं? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार. भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे. फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही. सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे. किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार. एका प्रकारचं नेमकं काय प्रॉब्लेम काय नाही, अजून काहीच निष्पन्न जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे. अजून तपास चालू केलेला आहे. ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्राचा अभ्यास आहे, अशी माहिती मिळते आहे. महिलांचं शोषण करतो त्याची चर्चा आहे. नेमकं आपल्याकडे काय तक्रार दिली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशनबद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे. तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, CCTV म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती? नाही, सध्या तपास सुरू आहे. अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही. आरोपी एकच आहे की आणखी आरोपी? सध्या तरी आरोपी एकच आहे. महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली त्या फिर्याद सांगत असताना तिने काय एलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही. हो, ते तिथे अट्रॅक्ट होतं ना म्हणून लावलेलं आहे. तर फिर्याद ही कधी दाखल झाली? 2022 हा, काल दाखल झाली ना रात्री. नाही, हे प्रकरण प्रकरण कधी होतं? प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे. आणि जे अत्याचार झाल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले का वेगवेगळ्या ठिकाणी झालं, नेमकं काय झालं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते. तपास अजून सुरू आहे. तर आरोपीला अटक करताना जेव्हा केलं तेव्हा त्यांनी काही गोंधळ वगैरे घातला? नाही, अजून काही निष्पन्न झाले. भाडा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. एक आरोपी अटकेत आहे आणि आणखी काही आरोपी जे आहेत ते फरार असल्याचं कळतंय. तपास नेमका कशा पद्धतीने सुरू आहे? कालच तपास क्राईम ब्रांच युनिट 1 कडे आलेला आहे. एक आरोपी अटकेत असून पोलीस कस्टडीमध्ये आहे. अजून सखोल तपास सुरू आहे. आरोपी कोण आहे, त्याचा नेमका काय रोल होता या सगळ्या प्रकरणामध्ये? सोनू मनवानी म्हणून आरोपीचं नाव आहे आणि तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचा काय रोल आहे याच्यासाठीच आपण PC घेतलेला आहे आणि पोलीस तपासात तर असं दोन काम व्हिडिओ करत आहे. नेमकं काय निष्पन्न झालं त्याला? जे FIR दिलेली आहे, FIRच्या दिशेने जे काही बनावट कागदपत्र तयार केल्याचं दिसत आहे त्याच्याप्रमाणे तपास चालू आहे. अजून असं ठोस असं काही निष्पन्न झालेलं नाही. काल्पनिकाला चौकशीसाठी बोलवलं होतं? नाही. तर नाशिकमधले अनेक नामवंत बिल्डर जे फरार आहेत, त्यांच्या मागावर आपले पथक आहेत, असं काही आहे? जितके पाहिजे असलेले आरोपी सगळ्यांचा शोध सुरू आहे. काही पथकं बाहेर पाठवली शोधासाठी? नाही सांगता येणार. लोकांच्या सहभागात मोठे प्रकरण आहे, जवळपास 49 प्रकरणासंदर्भात आहोत. एकच आरोपी त्यात काय आपल्याला सापडले, तर बाकीचे आरोपी काय सापडले? तो तपासाचा भाग आहे की समजा शोध सुरूच आहे आरोपीचा.
जो सापडला त्याला आपण अटक केलेलं आहे. जितके असे आरोपी सापडेल सगळ्यांना अटक करण्यात येईल. काही आरोपींचे फोन वगैरे बंद येत आहे का, तुम्ही संपर्क तो करताय? तपासाचा पाठ आहे.